आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हनुमान मंदिरातला प्रसाद आहे, देवासमोर ठेव. भूक लागली आहे, जेवायला वाढ. सर्व तयार आहे, तुम्ही हातपाय धुवून घ्या. अंजनी सुता, अंजनी सुता. काय हो, तुम्ही जी तुळस घेऊन आला आहात ना, ती खूपच कडू लागते. ती तुळशी सारखी वाटतच नाहीये. अगं वेडे, ती तुळशी नाहीये, हा, संजीवनीच्या पानांचा हार आहे. ओ ठीक आहे ठीक आहे. तो मूळ नक्षत्राचा हार आहे, हनुमानाच्या गळ्यातला. मला काढून दिलाय पुजाऱ्यांनी. संजीवनीचा हार आहे. काय झालं नंदिनी? सकाळ झाली तरी तू ते कालचक्र घेऊन अजून बाहेर का नाही आलीस? नंदिनी, कोणत्या तरी कारणामुळेच तू आतमध्ये लपलेली आहेस असं वाटतं. तू संधी साधून कालचक्र घेऊन ये पटकन. मी शिव मंदिरात तुझी वाट बघत बसेन. हा, हॅलो हॅलो. काय हो तुम्ही? फोन दे गा, किती वेळ बोलणार? काय ताई, फोन असा खेचून घेतला? काजू बदामच्या स्टोर रूम मध्ये उतरून पाहिलंस का? ताई, काय का ताई, तू किचन मध्ये काम करणाऱ्या बाईंकडून कन्फर्म करूनच मी तुला स्टोर रूम मध्ये घेऊन चल चालले मग आज ना. पोटभर खाऊया. चल ताई. काय का ताई, हे कुठेतरी रमलीये वाटतं. त्या दिवशी तिच्या नवऱ्यासोबत बोलू शकली नाही ना, त्याच दुःखात रमलेली दिसते. काय का ताई, किती नवरे असतील तिचे? हिचं तोंड बघून तर वाटतंय हिशोबाच्या बाहेर असतील. ही दिसते तशी नाहीये, खूप चालू आयटम आहे. काय ग वटारून बघतेस? खून करताना काही नाही वाटलं तुला? आता स्वतःला भोळी दाखवतेस का? चीप कॅरेक्टर आहे हिचं. ताई, हे बघते बघ कशी तुझ्याकडे. तिला बघत बसू दे का? तू चल, आपण काजू बदाम खाऊया. काय ग, कुठेच सापडत नाहीये. मागच्या वेळेसारखं यावेळी सुद्धा चणेच खाऊन जावं लागेल. अगं ग, घाई करू नकोस ताई, मी तुला शोधून देते. बस चल तू. बघूया. काय ग, अंधार कसा झाला? ताई, लाईट गेली असेल. ताई, कोणीतरी कडी लावल्यासारखं वाटतंय मला. ए, कोण आहे तिकडे? सगळ्यांना आम्ही मारून धुवून काढतो. आमच्याशी पंगा घेणार का? हिम्मत असेल तर आमच्या समोर येऊन दाखव ना.
दिवशी जेवणाच्या खोलीत केलेली धुलाई कमी झाली का? आमच्याबद्दल माहिती आहे ना तुला? तुमच्याबद्दल मला माहितीये, माझ्याबद्दल पण तुम्हाला कळलं पाहिजे ना, म्हणून आले मी. ओ हो ताई, ही आपल्याला मारायला आली वाटतं इथे. ए, हिला फक्त रांगोळी काढणं, फुलं काढणं, पूजा करणं इतकंच जमतं. मारामारी करणं हिला नाही जमणार. ही फक्त हुल दाखवते. मला हुल दाखवायला जमत नाही ग, पण मारायला चांगले सोड म्हटलं तुझ्याबद्दल आम्हाला माहित नव्हतं. चूक झाली. तुमची ही दादागिरी आणि ही नाटकं तुमच्यासारख्या मुलींकडेच करायची. घरंदाज मुलींसोबत असं नाही वागायचं. तुम्हाला जिवंत सोडते आता. स्वतःला आवर घाला, नाहीतर मी तुम्हाला आवरेन. काय झालं का? किती लागलाय तुम्हाला? कुणी मारलं तुम्हाला? बोला ना मूर्खांनो, कुणी मारलं तुम्हाला? बोला ना ग. मॅडम, त्या पाय घसरून पडल्या असतील मॅडम. छे, आज चमत्कार बघायला नाही मिळणार. पिंडीवर असणारा साप कुठे गेला? तुम्ही तर समोरून पाहिलात. या पिंडीवर साप फणा काढून डोलतो हे ऐकून आम्ही फार दूरवरून आलो आणि इकडे सापच नाहीये. आमच्या नशिबात काही नाही उरणार आता. दादा, अहो तो साप कुठे गेला काय माहितीये का तुम्हाला? हो, शेवटचं मी पण कालच पाहिलं त्याला.
परत कधी येणार आहे मी पण त्याचीच वाट बघतोय. नंदिनीला कालचक्र मिळालं असेल की नाही, एवढ्या वेळ का लागतोय तिला? चला उद्या येऊया. हो चला चला. हे परमेश्वरा, नंदिनीच्या नजरेस कालचक्र दिसू दे रे बाबा. बाकी ती सर्व काही बघून घेईल. आता मी जे सांगतोय ते नीट ऐकून घ्या. आपण आता जी पूजा करणार आहोत ती महापूजा आहे. या पूजेमध्ये काहीही कमी पडता कामा नये. म्हणूनच तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तयारी करा. ठीक आहे स्वामीजी. चला बाबा जाऊन गंगाला आपण भेटू आणि तसंच वकिलांच्या ऑफिसमध्ये जामिनासाठी अर्ज देखील करून येऊ. कसला विचार करताय? ते काय ना अरुण, आज तुझ्या राशीत चंद्र अष्टमेत आहे. पुढचे 2 दिवस तरी कोणतंही कार्य तू करू शकत नाहीस. ते सफल नाही होणार. आणि जर तरीही ते केलं तर मग त्याचं फळ मिळणं अशक्य आहे. आणखीन 2 दिवस थांब. ही पूजा झाली की मग आपण ठरवू काय करायचं ते. नाही स्वामी, मला गंगाला लगेच घरी आणायचंय. प्लीज तुम्ही नका ना थांबू मला. मी थांबवत नाहीये. गंगा घरात प्रवेश करताना योग्य वेळ असावी म्हणून सांगतोय. आपण तिला घाईघाईत घेऊन आलो आणि त्यामुळे जर काही समस्या आल्या तर म्हणून सांगतोय मी. थोडं समजून घे. मग ठीक आहे स्वामी. 2 दिवस थांब, मग नक्कीच आपण गंगाला घरी घेऊन येऊ. ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 2 दिवसानंतर जामिनासाठी अर्ज करतो. बाबा, आता निदान गंगाला जाऊन भेटून तरी येऊया ना. तू लवकर बाहेर येणार आहे असं सांगितल्यानंतर तिला जरा तरी धीर मिळेल ना बाबा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी इतके दिवस तिला भेटलोच नाहीये बाबा. मला तिची माफी मागायची आहे. काय ग, तू इथे काय करतेस? देवसेनेच्या रूम मध्ये जात होते साहेब. तुम्ही काहीतरी महत्वाचं बोलत होतात म्हणून मी इथेच थांबले. देवसेना झोपली आहे, ती अजून उठली नाहीये. कोण आहे ही? कुठल्या तरी सर्कशीत काम करणारी मुलगी आहे ही. कामाच्या शोधात इथे आली होती. अरुणनेच तिला इथे कामासाठी ठेवून घेतलंय. खूप हुशार आहे ही आणि हिला बऱ्याच गोष्टींची माहिती आहे. ए, इकडे ये. नमस्कार स्वामी. तू याआधी कुठे काम केलंयस? ही अंगठी माझ्या हातात असेपर्यंत माझ्या आत असलेली शक्ती, माझं रहस्य कोणालाच कळू शकणार नाही. इंडियन सर्कस मध्ये ही अंगठी कुठून मिळाली? काय ग, सांग. मी लहानपणापासूनच घालते. अहो स्वामीजी, या अंगठीची एवढी चौकशी कशासाठी करताय? ती सामान्य अंगठी सारखी वाटत नाहीये. सामान्य माणूस ती घालूही शकत नाही. कोण आहेस तू? खरं बोल. ही अंगठी प्राणम, अभानन, समानन, उधानन, व्यानन, नागन, कूर्मन, गिरिगरन, देवदत्तन, धनंजय म्हणून एकाच जीवात प्रवेश करणाऱ्या 10 वायू नियंत्रणात ठेवून नत्तसुरी, मच्छमुनी, तारुणी, कुलमिडांग, खंबई अशा आयुर्वेदिक वनस्पतींमुळे सोनं, चांदी, तांब, पितळ, लोह अशा पंचधातूमध्ये बनवून आत्मतत्व 21, विद्यातत्व 7, शिवतत्व 5 सर्व मिळून 36 तत्वांना त्यात सामावून साममुद्रा, केशरी मुद्रा, शिवमुद्रा,
शक्तिमुद्रा असं महायज्ञ करून अष्टमहासिद्धी प्राप्त केलेला एक मांत्रिक कुळाचा ज्ञान गुरुच हे धारण करू शकतो. स्वामी हे सगळं काय आहे? नाहीतर आपण कोण आहोत याची अजिबात शुद्ध नसताना आपण ही सिद्ध अंगठी धारण करू शकतो. पण तुझ्याकडे बघून तू मांत्रिक वंशाची वाटत नाहीस, वेडी असशील असंही नाही वाटत. मग तू ही का धारण केलीयस? स्वामीजी, अहो तिच्यावर संशय घेण्यासारखं काही नाहीये. ती चांगली मुलगी आहे. तू बोल, ही अंगठी तुला कोणी दिलीये? तुझ्या हातात ही अंगठी कशी आली? तू अजिबात न घाबरता सांग ना की तू ही अंगठी कुठून आणलीस. हिला बघितल्यावरच मला गडबड वाटत होती. नीट चौकशी करा. ए काय बघते? विचारतात ते सांग सांग ना. आत्या जरा थांब ना. सर्वांनी अशा आरडाओरडा नका करू. सर्वांनी जावत चढवला तर ती आणखीनच घाबरून जाईल ना बिचारी. तू सांग ना. मला ना यांना बघूनच खूप भीती वाटली. ही माझ्या आईची अंगठी आहे. बऱ्याच वर्षांपासून तिची मानसिकता ठीक नव्हती. मी लहान असतानाच ती वारली. म्हणूनच मग ही आईची आठवण म्हणून तिची अंगठी मी घातली. 15 वर्ष झाली मी काढलीच नाहीये. मी आधीच म्हटलं होतं, ज्याची मानसिकता नियंत्रणात नसते तेच ही घालू शकतात. हिच्या आईने ही अंगठी घातल्यानंतरच तिची मानसिक स्थिती ढासळली असेल. तुझ्या आईची मानसिकता बिघडण्यामागे ही अंगठीच मुख्य कारण आहे. तुला हे माहित नसताना तू ती अंगठी घातलीयस. तुझी उंची न वाढण्यामागेही अंगठीच कारणीभूत असेल असं मला वाटतं. अरे बापरे. ए थांब. इतके दिवस तुला माहित नव्हतं म्हणून तू घालून ठेवली होतीस. आता काढून टाकती. ती अंगठी काढून फेक, लगेच फेक. तुझ्यासाठी ती चांगली नाहीये. ही अंगठी जर का काढली तर माझं खरं रूप यांना दिसेल. आता काय करायचं? ए तुला बोललो ना, ती अंगठी काढून फेक. ती फक्त तुला नाही, तुझ्या आजूबाजूच्यांना पण त्रास देईल. अगं स्वामीजी तुझ्या भल्यासाठी सांगतायत. काढून फेकून देती. तिला काय त्यात विचारायचं? आपणच काढून टाकूया ना. यातून वाचायचं असेल तर बोट सुजवावं लागेल मला. काढायला सांगितलं तरी काढणार नाही. बोट सुजलंय हो माझं. थांब गं, मी काढते ना. मॅडम दुखतंय मला. काढू दे. काय सूज कमी झाल्यावर लीला, काढूया ना. काय झालं? अंगठी निघत नाही. खूप घट्ट आहे. सूज कमी झाल्यावर मी स्वतः काढून फेकून देईन. अंगठी निघणार नाही. बोटच कापावं लागेल. तिच्या हातात लहानपणापासून असल्याने ती अंगठी बोटात अडकलीये आणि ती आता निघू नाही शकणार. ठीक आहे, इतके दिवस विपरीत काही घडलं नाही तरी आता तू सांभाळून राहा, कळलं ना? आणि मी सांगितलेलं लक्षात ठेव. ठीक आहे. बाबा चला ना आपण निघूया. ठीक आहे चल. ओके पार्टनर. अरे वकील साहेब तुम्ही. आम्ही साहेब. तुम्हालाच भेटायला येणार होतो. तुम्हीच आलात. खूप बरं वाटलं. मलाही खूप बरं वाटलं. आता आम्ही गंगालाच भेटायला जातोय. चला ना जाता जाता बोलू. तुम्ही गंगाला भेटायला निघाल का? मी गंगाबद्दलच एक बातमी घेऊन आलो आहे. काय बातमी आहे सर? मृत्यू झालेल्या कुमारांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय सर. असं रिपोर्ट मध्ये काय लिहिलंय? तुमचं पार्टनर कोणत्या तरी विषानेच मेला असून ते विष सापाचं असल्याचं कन्फर्म झालं आहे सर. गंगाचे फिंगरप्रिंट्स त्यांच्या बॉडीवर कुठेच सापडले नाहीयेत सर.
आता गंगाला बाहेर काढताना काही एक अडचण येणार नाहीये सर. पण गंगाने तर मी स्वतःच मारलं असं सांगितलंय ना. गंगा मानसिक तणावामुळे म्हणाली असं डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट घेऊन त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं सांगायचं आपण. मग त्यांचं स्टेटमेंट गृहीत नाही धरणार. यात त्यांची अनुमती मिळवायची काही गरज नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि डॉक्टर सर्टिफिकेटमुळे गंगाचा या खुनाशी काही एक संबंध नाही असं सांगून सहजपणे त्यांना बाहेर काढता येईल आपल्याला. मी आधीच सगळी तयारी करून आलो आहे सर. आजच आपण गंगाला आपल्या घरी घेऊन येऊ शकता सर. चला जाऊया आपण. अरुण, मी हे सगळं लगेच स्वामीजींना सांगून येऊ का? बाबा, मला लवकर गंगाला भेटावं असं वाटतंय बाबा. आपण नंतर सगळ्यांना सांगूया ना. आधी गंगाकडे जाऊया. चला ना, चला. अगं ए तुला जेलर मॅडम बोलवत आहेत. चल. चल. दिसायला तर तू चांगल्या घरातली मुलगी दिसतेस. मग असं खोटं कशाला बोलतेस? यापुढे तरी नीट जगण्याचा प्रयत्न कर. घे या रजिस्टरवर सही कर आणि तुझं सामान घेऊन जा. नाही, मला बाहेर नाही जायचंय. मीच खून केलाय. मला बाहेर पाठवू नका. मी नाही जाणार आहे. अरे, थांब इकडे. सोडा मला. मला नाही जायचंय इथं. अगं प्लीज मला इथं नका सोडू. प्लीज नका सोडू मला. अगं थांब, मला बाहेर नाही जायचंय. हे तुझं घर वाटलं की हॉटेल समजलीस तू? तू इथेच राहायचा हट्ट करतेस. ती तुझी सुटका करण्याची कोर्टातून ऑर्डर आलेली आहे. आता तुला 1 मिनिट सुद्धा आत ठेवू शकत नाही आम्ही. इथे सगळे मोठमोठे गुन्हेगार आहेत. त्यांच्या सोबत राहून काय करणार आहेस तू? जा, तुझ्या कुटुंबासोबत राहण्याचा प्रयत्न कर. चल इकडे सही कर आणि तुझे कपडे घेऊन निघ. तुझ्या घरचे वाट बघतायत. चल लवकर सही कर. मी बाहेर गेले तर नंदिनी माझ्यात येणार. हे मी घरच्यांना कसं समजावू? मला बाहेर काढण्याचं हे काम नंदिनीचं असेल का? जा ग जा. त्या रूम मध्ये जाऊन साडी बदलून ये. जा जा. तू अगदी लक्ष्मीचं रूप आहेस दिसायला. ही जागा तुझ्यासाठी नाहीये ग. आता शांतपणे आपल्या घरी जा. माझ्या बरोबर बाहेर चल. सोडून नेलेली कालचक्र पुन्हा इथेच आणून ठेवशील असं वचन तुझ्या आईला दे. या बाहेर.
काय झालं ग? तू अशी गप्प का उभी आहेस? सर मला बाहेर नाही यायचंय. प्लीज माझ्यावर मोठी केस फाईल करून मला परत आत पाठवा ना. तुम्ही असं का बोलताय मॅडम? तुम्हाला झालंय काय? सर मी तुमच्या पाया पडते, प्लीज मला काही प्रश्न विचारू नका. काय सर, या असं काय बोलताय? सर मी एकदा जरा तिच्याशी बोलून बघतो. ओके सर. बाबा मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीच मागितलं नाही. मला काही करून तुरुंगात परत पाठवा, नाहीतर मारून टाका. मी तुमच्या पाया गंगा, पडते अगं, हे तू काय बाबा. करतेस? उठ बाळा. माझी मालात राहण्याची लायकी नाहीये. माझ्या जगण्याला काही अर्थ नाहीये. मी तुम्हा सर्वांना फसवलंय, तुमच्या पार्टनरचा खून केलाय. मी चूक केलीये बाबा, मला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. अगं तू चुकली नाहीयेस का? माझंच चुकलंय. कुमारला तू नाही तर नंदिनीने मारलंय. मी सगळं सत्य जाणून घेऊनच इथे आलोय. बाबा तू तुझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी गुन्ह्याचा आरोप स्वतःवर घेऊन स्वतःचं आयुष्य पणाला लावलंस बाळा.